नमस्कार. एअर इंडियाचा 787 बोईंग क्रॅश झाला आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. AI-171च्या अपघातानंतरच्या समोर आलेल्या नवीन पुराव्यांमुळे या घटनेचा क्रम स्पष्ट झाला आहे. विमानातील आपत्कालीन यंत्रणेच्या तपासातून असं दिसून आलं आहे की हा अपघात विमानाच्या दोन्ही इंजिनमधील बिघाडामुळे झालेला आहे. यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे रॅट अर्थात रॅम एअर टर्बाइन. विमान वाहतूक तज्ञांच्या मते टेक ऑफ नंतर लगेचच सक्रिय झालेले रॅम एअर टर्बाइन हे एक महत्वाचा संकेत असू शकतो. मग हे नेमकं काय झालं, रॅट सिस्टीम काय, या सगळ्या गोष्टी आज आपण अगदी थोडक्यात जाणणार आहोत. मित्रांनो, बहुतेक लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि म्हणून त्यांना अपूर्ण माहिती मिळत असते. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. रॅट म्हणजे रॅम एअर टर्बाइन. हे जे काही सिस्टीम आहे ही म्हणजे नेमकी काय, तर रॅम एअर टर्बाइन हे विमानात वापरले जाणारे एक उपकरण आहे. या उपकरणाद्वारे प्राथमिक इंजिन निकामी झाल्यावर आपत्कालीन वीज निर्माण केली जाते. ते हवेच्या प्रवाहानुसार ऍक्टिव्हेट होत असते. उड्डाणावरील नियंत्रण आणि हायड्रोक्लोनिक सारख्या आवश्यक प्रणालींसाठी वीज निर्माण करण्यासाठी याचा वापर होत असतो. आता अपघाताआधी म्हणजेच AI-171 मध्ये रॅट सक्रिय असणे हे स्पष्ट झालं आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर लगेचच इंजिन पॉवरचे आपत्तीजनक नुकसान झालेले असावे. विमान आणि त्यातील कॉन्फिगरेशन नुसार रॅट जी काही फ्लाईट आहे, रॅट फ्लाईट कंट्रोल सिस्टीम उपकरण हे कम्युनिकेशन, हायड्रोलिक सिस्टीम आणि बेसिक नेव्हिगेशन सिस्टीमला वीज देऊ शकते. पण आता रॅट वापरण्याचा क्रम कसा असतो, मग तिथे का झालं नाही किंवा तिथे झालं तर नेमकी माहिती कशी आली, तर रॅट ही वीज तुटवडा आढळल्यास मुख्य इलेक्ट्रिकल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये संपूर्ण बिघाड झाल्याचं इथे समजते आणि म्हणूनच हा अपघात झाल्याचं इथे समजते. रॅट यंत्रणा सक्रिय होते ती स्प्रिंग लोडेड किंवा हायड्रोलिक यंत्रणा रॅटला त्याच्या जागेमधनं बाहेर ढकलण्याचं म्हणजे पुल आउट करण्याचं काम ते करत असते. आता वायुप्रवाहामध्ये टर्बाइन फिरत असते. विमान पुढे सरकत असताना हवेचा दाब रॅटच्या लहान प्रोपेलरला फिरवत असतो. आता प्रोपेलर म्हणजे फिरणाऱ्या पंखाच्या मदतीने वस्तू किंवा वाहन पुढे सरकण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण ज्याला आपण प्रोपेलर म्हणत असतो. आता रॅट आपत्कालीन जनरेटर किंवा हायड्रोलिक पंप चालवते जेणेकरून आवश्यक प्रणाली चालवण्यासाठी पुरेशी वीज तयार होत असते. आता याच्यामध्ये जे की अहमदाबाद मध्ये झाला हा दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या ड्रीम लायनर टेक ऑफ साठी संपूर्ण 3.5 किलोमीटरच्या धावपट्टीचा वापर केला. सामान्यतः या प्रकारच्या विमानासाठी आवश्यक असलेली 2.5 ते 3 किलोमीटरच्या जास्तीचा धावपट्टी वापर करावा लागतो. आता प्रस्थानापूर्वी कोणतीही अनियमितता लक्षात आली नाही. विमानावरील एका सूत्राने सांगितलंय की धावपट्टी, इंजिन थ्रस्ट किंवा फ्लॅप सेटिंगद्वारे बदल करण्याची कोणतीही विनंती करण्यात आली नाही. हवामान किंवा दृश्यमानातील स्थिती ही सगळी व्यवस्थित होती. शिवाय सभोवतालचे तापमान ऑपरेशनल मानकांमध्ये राहिलेलं होतं. या परिस्थितीवरून असं दिसून येते की टेक ऑफ व्यवस्थित झालंय आणि लिफ्ट नंतर जे काही लिफ्टिंग होत असते त्याच्यानंतर लिफ्ट ऑफ नंतर लगेचच अचानक बिघाड झाला. त्यानंतर ते लगेचच क्रॅश होणं हे तपास कार्यांसाठी अधिक गोंधळात टाकणार आहे. मग असं अचानक का होऊ शकतं, याच्यामध्ये रॅट प्रणालीने तर आपलं काम केलं. विमान वाहतूक तज्ञ कॅप्टन साहिल भल्ला यांनी सांगितले की AI-171 वर रॅटची जलद सक्रियता हा दोन्ही इंजिन बिघाडाचा संकेत आहे. द फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये भल्ला यांनी स्पष्ट केले की इंजिन बिघाड झाल्यानंतर काही सेकंदात रॅट कार्यरत होते, तर विमानाची दोन्ही इंजिन देखील कार्यक्षमता संपली होती हे स्पष्टीकरण तिथे त्यांनी दिले. रॅटची सक्रियता जवळजवळ तात्काळ होती. यावरून असे लक्षात येते की वीज मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे विमान आपत्कालीन बॅकअप सिस्टीमवर अवलंबून होते असे यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं. मग तज्ञांचा असाही दुसरा अंदाज आहे की दोन्ही इंजिन मधील बिघाड यांत्रिक समस्यांमुळे किंवा इंधनाशी संबंधित समस्येमुळे झाला असावा. त्यामुळे विमान रॅट प्रणालीवरून अवलंबून असल्याने स्पष्ट झाले. टेकऑफ नंतर विमानाचे जलद गतीने खाली येणे आणि रॅट चालना देणे या शक्यतेला बळकटी देत आहे की इंजिन पॉवर फेल्युअरमुळे विमानाचे उड्डाण उंची राखू शकले नाही. अपघाताच्या तपासणीपासून असंही समोर आलेली एक रंजक माहिती म्हणजे अपघातस्थळावरून आलेल्या सुरुवातीच्या प्रतिमांमध्ये दिसणारा लहान राखाडी ठिपका. हा ठिपका विमानाच्या तेव्हाच्या स्थितीतही रॅट सक्रिय असल्याचे दर्शवतो असे इथे स्पष्ट समजते. या निरीक्षणावरून आपण आणखी एक अनुमानाला बळकटी मिळते, ती म्हणजे रॅट उड्डाणादरम्यान एका महत्वाच्या क्षणाला इंजिन निकामी झाल्यानंतर लगेचच ऍक्टिव्हेट केले गेले असावे. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार
आणि तिथल्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा लहान राखाडी ठिपका रॅटच्या स्थानाचे किंवा ऍक्टिव्हेशन भौतिक प्रक्रियेतून असू शकते. हा एक तपशील आहे जो विमान वाहतूक तज्ज्ञांच्या आपत्कालीन वीज प्रणाली नेमकी केव्हा कशी सुरू झाली हे याच्यातनं समजतं. निष्कर्ष या सगळ्या याच्यातनं एकच निघतोय की जी काही इंजिन सिस्टीम आहे ती इंजिन सिस्टीम दोघं इंजिन एकाच वेळेस फेल झाले आणि रॅट सिस्टीम म्हणजे जी की सपोर्टिंग सिस्टीम असते ती सपोर्टिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, पण ऍक्टिव्हेट झाल्यानंतरही तिने पूर्ण काम केलं नाही आणि म्हणूनच विमान तिथे कोसळलं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय जे काही फायनल कन्क्लुजन येईल ते कन्क्लुजन आल्यानंतर सगळ्यांच्या समोर ते येईलच. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.